नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय? विकास बिराळ गाडवे दडसवाडी. आत्ता आपण सध्या धडसवाडीमध्ये तुमच्या शेजारी आसपासचं वातावरण बघतं की एक तुम्ही उत्कृष्ट युवा शेतकरी दिसताय. हो. तर ह्या धडसवाडीमध्ये जरा आम्हाला गाड्या दिसल्या हो प्रचाराच्या 2-4. तर कशाचा प्रचार चालू आहे? कुठल्या निवडणूक आहे ते सध्या माहिती आहे काय? पंचायत समिती आणि झडपीचं इलेक्शन असल्यामुळं गाडीचा प्रचार चालू आहे. ओके ओके. मग आता हे धडसवाडीमध्ये वातावरण कसं आहे हो राजकीय? राष्ट्रीय वातावरण म्हणजे आता 6व्या टप्प्यातलं काम अनिल भाऊ आणि सुहासभाई बाबराजा यांच्या संघटनेमुळे झालेलं आहे काम. ओके. मग इथं पाण्याचा तर प्रश्न आता थोडं राहिलेलं काम अपुरं, त्यामुळे होऊनच जाईल. हां. अजून काही समस्या नाही. आणि डीपीचंही काम म्हणलं तर सुहासभाई यांनी आम्हाला काम केलेलं आहे पहिलं. आता ही धडसवाडी जिल्ह्याच्या आपल्या शेवटच्या टोकाला पडते, जरा आतल्या साईडला पडते. आणि इथं एक महत्त्वाचं असं प्रसिद्ध असं मंदिर आहे. शिवमंदिर आहे. तर इथं येताना रस्त्याची जरा आम्हाला दुरवस्था दिसली, तर काय सांगाल त्याबद्दल? आता ते रस्त्याचं काम ते करतोच म्हणले ते भाई आम्हाला. कोणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते? पृथ्वीराज भाई याच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं. पृथ्वीराज भैया कोण आहेत? सदा जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत ते. कुठल्या पक्षाकडून आहे? शिवसेना. शिवसेना. म्हणजे इथं शिवसेनेचं पारडं जड आहे का भाजपाचं पारडं जड आहे? तसं पारडं शिवसेनेचं आणि जडच आहे. शिवसेना असं काय केलं इथं धडसवाडीमध्ये? रस्त्याचं काम, पाण्याचं 6व्या टप्प्याचं काम चालू आहे आम्हाला. म्हणजे पाण्याचा शेतकऱ्याच्या प्रश्न आहे दृष्टीनं पाणी महत्वाचं शेतीसाठी. तर पाण्याचं काम केलं असं तुमचं म्हणणं आहे? आमचा. ओके. म्हणजे मग खऱ्या अर्थानं शेतकरी राजा सुके गाव इथला? सुके आहे. पाणी आल्यानंतरच सुके. हो. आता मी काम चालूच आहे सध्या ते. ओके. इथं आपल्या धडसवाडीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आहे का, सरकार दवाखाना? नाही मग त्याचा तुम्ही कधी पाठपुरावा केला आहे का तुमच्या नेत्याकडे? केला आहे. काय सांगण्यात आलं त्यांच्याकडे? उंबरगावला करतो म्हणले ते. उंबरगावला करतो म्हणले ते. इथं धडसवाडीसाठी काय? नाही उंबरगाव ग्रामपंचायत कंबाईन ग्रुप ग्रामपंचायत आहे. ओके. मग तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे की बाबा मतदान लोकांनी कशाच्या विश्वासावर करावं? पाण्याच्या. शेतकऱ्यासाठी पाणी महत्त्वाचं. महत्वाचं.